मी माघार घेतो। आख्यानाहून आल्या आल्या तुम्ही ध्यान लावून का बसला होता? इंद्रदेव आणि शची गडावर येत आहेत असं दिसतं आहे। परंतु कशासाठी? इंद्रदेव आहेत ते, काहीतरी स्पष्ट हेतू असल्याशिवाय ते येणार नाहीत। आणि त्यांच्या मनात नक्की काय चाललं आहे हे कळणं देखील अवघड आहे। परंतु गेल्या वेळेस इंद्रदेव आणि म्हाळसा देवी यांच्यात वाद झाला होता। तरीही बाणाईचा विवाह श्री खंडेरायांशी होऊ नये यासाठी त्यांनी ऐन विवाह सोहळ्यात विघ्न आणली होती। परंतु देवेंद्रांना त्यांची चूक कळली असेलच ना आतापर्यंत? असंच अपेक्षित आहे। परंतु तसं नसेल तर मग अवघड आहे। त्यात शचीचा जीव बानूत गुंतला आहे। तिच्यासाठी काही करता आलं नाही ही गोष्ट तिच्या मनात अजूनही सलते आहे। सगळ्यांना एक गोष्ट मात्र समजत नाही की भविष्यात एक असा क्षण येणार आहे जेव्हा श्री म्हाळसा देवी बाणाईला क्षमा करतील आणि प्रेमाने गळा भेटही घेतील। तोपर्यंत त्यांना अशाच दुःखातून जावं लागणार आहे। ही शिवलीला आहेच, परंतु त्याचबरोबर महाकालीची देखील ही लीला आहे। परंतु तिच्या क्रोधाला कोणाकोणाला सामोरं जावं लागेल हे येणारी वेळच ठरवेल। हे सगळे पदार्थ मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवले आहेत। तुम्ही भोजनाला सुरुवात करा। मी एकट्यानेच भोजन करायचे? हो, मी तुमचं झाल्यावर बसेन। नाही, तुला माझ्या बरोबरच भोजन करावं लागेल। आराध्याच्या आधी भक्त कधी भोजन ग्रहण करतो का? आराध्याने नैवेद्य ग्रहण केल्यावर भक्त प्रसाद म्हणून भोजन ग्रहण करतो। पण जर आराध्यानेच नियम मोडले तर? आराध्याने नैवेद्य ग्रहण केल्यावर भक्त प्रसाद म्हणून भोजन ग्रहण करतो। पण जर आराध्यानेच नियम मोडले तर? मग भक्ताने आराध्याला हाताने भरवावं लागेल। बर। अन्न गोड आहे की तुझ्या हाताला चव आहे हेच कळत नाही। आता तुम्ही भोजन करा। सेवकांनी पाहिलं तर काय म्हणतील? त्यांना ठाऊक आहे की खंडोबा ह्या अन्नपूर्णेच्या हातचं खाऊन तृप्त होतो। आख्यानात यानंतर तुम्ही अजून काय केले आहे हे ऐकण्याची माझी उत्सुकता अजून वाढली आहे।
त्याआधी गडावर काय काय होईल ह्याची मला चिंता आहे. काय होणार आहे गडावर? कोणी अनाहूत अतिथी येण्याचा संकेत आहे.